गेल्या 23 वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या जंगली हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी हत्ती पकड मोहीम राबवा, दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त झाला पाहिजे, यासाठी सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस यांनी आपले ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशी देखील सुरू ठेवले आहे। तर कर्नाटकातील 12 हत्ती हे कणकुबी, मान, चिगुळा येथे दाखल झाले आहेत। हे हत्ती दोडामार्ग तालुक्यात पाठवण्याची शक्यता आहे। तेव्हा आता कर्नाटक राज्यातील हत्ती त्यांच्या आदिवासात पाठवण्यासाठी तातडीने हत्ती पकड मोहीम राबवली पाहिजे, असे प्रवीण गवस यांनी सांगितले। सावंतवाडी वन विभागातील अधिकारी शर्मा बोराटे यांनी दोडामार्ग वन कार्यालय येथे येऊन आंदोलनकर्ते प्रवीण गवस, संजय देसाई, तुकाराम बर्डे, दत्ताराम देसाई तसेच इतर शेतकऱ्यांशी चर्चा केली। पण सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस आपल्या निर्णयावर ठाम राहिले। दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त केला पाहिजे, तोपर्यंत गप्प बसणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला। मोठ्या प्रमाणात बागायती उद्ध्वस्त केल्या जात आहेत, शेतकरी हतबल झाला आहे, पण वन अधिकारी आपली जबाबदारी टाळत आहेत। कर्नाटक राज्यातील हत्ती इथे पाठवण्यात येतात, महाराष्ट्र सरकार हे सहन कशासाठी करत आहे, असा सवाल प्रवीण गवस यांनी केला आहे। गेल्या अनेक वर्षांची शेतकऱ्यांची जी मागणी आहे की दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त व्हायला पाहिजे, यासाठी अनेक आंदोलनं उपोषणं या ठिकाणी करण्यात आली। मात्र शासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेली नाही। त्यामुळे नाईलाजास्तव गेले 3 दिवस या ठिकाणी या कार्यालयामध्येच हे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलेलं आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त होत नाही आणि हत्तीमुक्त करण्यासाठी योग्य उपाययोजना होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन चालूच राहणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।